मम्मी भूक लगी आहे, हिवाळा आला का हा डायलॉग प्रत्येक घरामध्ये ऐकायला यायला लागतो. हो, याचे कारणही तसंच आहे की हिवाळा आल्यानंतर लहान मुलांना, मोठ्या माणसांना भूक खूप लागते. त्याचबरोबर बरेच पालक लोक विचारतात की हिवाळ्यामध्ये लहान मुलांना खायला काय द्यायला पाहिजे, कसं द्यायला पाहिजे, मुलांना ड्रायफ्रुट्स द्यायचे की नाही, दूध दही द्यायचं असेल ते कसं द्यायचं, जे वारंवार सर्दी खोकला ताप येतो ह्या इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी, प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी काय द्यायला पाहिजे, अशा गोष्टी पालकांना कळत नाही आणि त्याच्यामध्ये हे वारंवार प्रश्न मला ओपीडी मध्ये विचारत असतात. तुम्हाला पण हेच प्रश्न पडतायत का? असं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पालक मित्रांनो, हिवाळा हा सर्दी खोकला ताप असे बरेच आजार घेऊन येतो, पण एक लक्षात घ्या, त्याचबरोबर हिवाळा हा पौष्टिक ऋतू पण मानला जातो. कारण ह्या काळामध्ये मुलांना भूक खूप लागते. ह्या काळात जर तुम्ही मुलांना योग्य आहार जर दिला तर मुलांची भूक वाढते, त्यांचं वजन वाढतं, त्यांची इम्युनिटी वाढते आणि पर्यायाने हे जे सर्दी खोकल्याचे जे सारखे होणारे आजार आहे ते कमी होतात. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण याच्यामध्ये मी एक अशी टिप सांगितली आहे, एक असा फॉर्म्युला सांगितला आहे, तो जर तुम्ही मुलांना बनवून दिला तर लहान मुलांची प्रतिकारक क्षमता 100% वाढणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर रवी, तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला बघणार आहोत की हिवाळा आला की सगळ्यांना, लहान मुलांना विशेषतः, भूक जास्त का लागते. हिवाळा आला की थंडी वाढणार, गारवा वाढणार आणि ह्या गारव्याविरुद्ध किंवा थंडी विरुद्ध लढण्यासाठी आपल्याला लागते ती म्हणजे ऊर्जा, उष्णता. आणि ही उष्णता निर्माण करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये मेटाबॉलिझम किंवा चयापचय हे वाढवावं लागतं. आणि हे जर मेटाबॉलिझम वाढवायचं असेल तर लहान मुलांची किंवा मोठ्या माणसांची पचनक्रिया आपोआप सुधारते. आणि त्याचमुळे नैसर्गिकरित्या हिवाळ्यामध्ये आपली लहान मुलांची भूक जी आहे ही वाढलेली असते. बेसिकली हिवाळ्यामध्ये लहान मुलांच्या शरीरामध्ये 3 बदल घडत असतात. पहिला आहे की शरीराला जास्त प्रमाणात ऊर्जा तयार करावी लागते. थंडी विरुद्ध लढण्यासाठी शरीराला एक जास्त उष्णता ऊर्जा निर्माण करावी लागते आणि याच्यासाठीच आपल्याला हाय कॅलरी फूड देणं खूप गरजेचं आहे. आणि ही ऊर्जा मिळवण्यासाठीच आपल्याला भूक जास्त प्रमाणात लागते. दुसरं आहे न्यूट्रियन्स किंवा पोषक तत्वे यांचं ऍब्झॉर्प्शन जे आहे हे खूप चांगलं वाढतं. उन्हाळा किंवा गरम ऋतूच्या मानाने हिवाळ्यामध्ये जे शरीरामध्ये न्यूट्रियंट्सचं, पोषक तत्वांचं ऍब्झॉर्प्शन आहे हे खूप चांगलं वाटतं. म्हणजे अक्षरशः 40 ते 50% हे ऍब्झॉर्प्शन जे न्यूट्रियंट्स आहे हे शरीरामध्ये वाढतं. आणि जर ह्या काळामध्ये न्यूट्रियंट्स युक्त कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, प्रोटीन असा जर आहार मुलांना दिला तर याचं ऍब्झॉर्प्शन चांगलं वाढणार आहे आणि त्याचा डायरेक्ट परिणाम लहान मुलांच्या शरीरावर, त्याच्या प्रतिकारक क्षमतेवर, त्यांच्या वजनावर आणि उंचीवर दिसून येणार आहे. आणि तिसरं, या सर्व कारणांमुळे लहान मुलांची भूक ही नैसर्गिकरित्या वाढलेली असते. त्यामुळे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, हिवाळा आला की लहान मुलं सारखी जेवायला मागतात. खूप भूक लागली असं करत असतात. आणि ह्या काळात जर आपण व्यवस्थित आहार दिला, व्यवस्थित त्यांचे पोषक तत्व असलेल्या गोष्टी दिल्या तर त्यांची वजन वाढणार आहे, उंची वाढणार आहे, प्रतिकारक क्षमता वाढणार आहे. आता आपण बघणार आहोत की हिवाळ्यामध्ये भूक वाढलेली असते पण त्यावेळेस द्यायचं काय. तर हिवाळ्यामध्ये लहान मुलांना त्यांचं वजन वाढवण्यासाठी, त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, त्यांची उंची वाढवण्यासाठी, त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी असे काही 5 पदार्थ आहेत जे सुपर फूड्स आहेत की जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. यातलं पहिलं सुपर फूड आहे ते म्हणजे तूप, साजूक तूप. तूप हे नॅचरल हीटर म्हणून लहान मुलांच्या शरीरामध्ये काम करतं. बऱ्याच वेळा पालक विचारतात की तुपामुळे लहान मुलांचं वजन तर वाढणार नाही, कफाचं प्रमाण तर वाढणार नाही. पण घाबरू नका, आयुर्वेद असो किंवा मॉडर्न सायन्स, तुपाचा वापर लहान मुलांसाठी अतिशय सेफ आहे, प्रभावकारी आहे आणि गुणकारी सुद्धा. तर तूप का द्यायचं? तुपाचा गुणधर्म हा उष्ण असा आहे. या उष्ण गुणधर्मामुळे शरीरामधले सर्दी, खोकला, कफ हे जे प्रॉब्लेम आहे हे कमी व्हायला मदत होतात. तसंच तूप हे मेंदूसाठी खूप चांगलं उत्तम टॉनिक आहे. याचा परिणाम डायरेक्ट न्यूरॉन्सची वाढ होण्यासाठी खूप होते. आणि आपल्याला तर माहीतच आहे की अन्नामध्ये, खाण्यामध्ये जर तूप घालून दिलं तर त्याच्यामुळे पचन किती सोपं होतं, पचनशक्ती किती चांगली वाढते ते. तसेच आपण तुपाचा वापर लोकली म्हणजे डायरेक्ट शरीरावर जिथे कोरडेपणा आहे, आपले समजा ओठ फाटलेत अशा ठिकाणी किंवा पायांना भेगा पडल्यात अशा ठिकाणी करू शकतो. आता हे तूप आपण लहान मुलांसाठी कुठे कुठे वापरू शकतो? तर आपण गरमागरम पोळी करतो त्यावर तूप वापरू शकतो, पराठा आहे त्यावर वापरू शकतो, गरम गरम जो वरण भात आहे किंवा खिचडी आहे, मुगडा तांदळाची खिचडी आहे त्याच्यावर पण आपण तूप वापरून देऊ शकतो. तसंच रात्री झोपताना जर दुधामध्ये तुपाचे 2-4 थेंब जर ॲड करून दिले तर त्याचाही फायदा खूप चांगला होतो. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी आपण जे खीर करतो किंवा रवा करतो अशा पदार्थांमध्ये पण आपण तूप जर घालून दिलं तर त्याचं पचन लवकर होतं, चांगलं होतं. दुसरं सुपर फूड आहे गूळ. यालाच इंग्रजीमध्ये जॅगरी असं म्हणतात. हिवाळ्यामध्ये लहान मुलांना गूळ देणं हे खूप प्रभावकारी आणि गुणकारी आहे.
कारण पहिली गोष्ट गुळामध्ये असतं उष्णता, त्याच्यामुळे हे कफ सर्दी यासारखे आजार कमी होतात. दुसरं, हा प्रचंड आयनने संपूर्ण असलेला एक आहार आहे, एक पदार्थ आहे. तिसरं, गुळामध्ये साखरेपेक्षा 10 पट पोषक तत्वे असतात. तसंच गुळामध्ये पचनशक्ती वाढवण्याचे पण गुणधर्म खूप चांगले असतात. आणि हो, गुळ हा आयन किंवा लोह याचा एक भरभक्कम सोर्स आहे. आता आपण लहान मुलांच्या आहारामध्ये गुळाचा वापर कुठे कुठे करू शकतो, तर आपण बाजरीच्या भाकरीवर गुळ आणि तूप घालून देऊ शकतो, गुळाची पोळी करून देऊ शकतो, गुळाची खीर किंवा भाजलेल्या खजुरासोबत पण आपण गुळ देऊ शकतो. आणि हो, रात्रीच्या हळदीच्या दुधामध्ये पण आपण चिमूटभर गुळ टाकून दिला तरी चालेल. पण एक लक्षात घ्या, गुळ हा उष्ण असल्यामुळे जर जास्त प्रमाणात गुळ दिला तर लहान मुलांमध्ये जुलाबासारखे कॉम्प्लिकेशन किंवा प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यामुळे तो बेतानेच आणि हवा तेवढाच द्यायला गेला पाहिजे. तिसरं सुपर फूड आहे ते म्हणजे ड्रायफ्रुट्स किंवा सुकामेवा. पण पालक मित्रांनो, ड्रायफ्रुट्स देताना ते योग्य मात्रेतच दिले गेले पाहिजे. जर जास्त प्रमाणात गेले तर ते पचायला खूप जड असतात, हेवी असतात, त्याच्यामुळे पचनशक्ती कमी होऊ शकते, भूक मंदावू शकते. बऱ्याच वेळा मी हा अनुभव घेतलेला आहे की पालक काजू, बदाम, खारीक, अक्रोड यांचं 7-7, 8-8 प्रमाणामध्ये घेतात आणि त्याची पावडर करतात आणि ते लहान मुलांना देतात आणि परत मग म्हणतात की भूक लागत नाही, पचत नाही. आता ही ड्रायफ्रुट्सची पावडर ही आहे ती कशी द्यायला पाहिजे आणि किती प्रमाणात द्यायला, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर बघूया. लहान मुलांसाठी ड्रायफ्रुट्सची पावडर करताना बदामाची पावडर जी आहे ती 1 चमचा, जे खारीकची पावडर आहे ती 1 चमचा, त्याचबरोबर काजू जो आहे 1 ते 2 काजू जे आहेत ते आपण बारीक करून देऊ शकतो आणि त्यासोबत जी आपली वेलची आहे ती चिमूटभर वेलची ह्या प्रमाणात. अशा ह्या पद्धतीने 4ही गोष्टी एकत्र करून त्याची मिक्स पावडर तयार करून आपण लहान मुलांना देऊ शकतो. आता हे देताना द्यायचं तरी कसं, हे आपण दूध आणि तूप याच्यामध्ये मिक्स करून देऊ शकतो. गरमागरम जी पोळी आहे त्याच्यावर तुपासोबत लावून देऊ शकतो. ह्या गोष्टींचा लाडूमध्ये वापर करून तो लाडू त्यांना देऊ शकतो. तसंच एक एनर्जी बार पण तयार करून लहान मुलांना हा देऊ शकतो, जे 2 जेवणांच्या मधल्या वेळेमध्ये मुलं याचा वापर करू शकतात. चौथं सुपर फूड आहे ते म्हणजे खजूर. खजुराला नॅचरल आयन बिल्डिंग किंवा ब्लड बिल्डर असं म्हणतात, कारण खजुरामध्ये रक्तवाढीसाठी आवश्यक असणारं लोह, आयन हे प्रचुर मात्रेमध्ये असतं, भरपूर असतं. तसंच लहान मुलांना हिवाळ्यात जर खजूर दिला तर त्याच्यामुळे त्यांचं रक्त तर वाढतंच, त्याबरोबर त्यांना झोप शांत येते. कॅलरी रिच असल्यामुळे लहान मुलांची एनर्जी ही टिकून राहते आणि त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये मुलं जास्त ऍक्टिव्ह राहतात. हे खजूर देताना आपण लहान मुलांसाठी खजूर तुपामध्ये परतून ते देऊ शकतो, खजुराची पावडर तयार करून ती दुधामध्ये मिक्स करून देऊ शकतो, खजुराची चटणी करून देऊ शकतो. तसंच जी खीर आहे त्याच्यामध्ये पण आपण खजुराचा वापर करू शकतो. हिवाळ्यातील 5वं सुपर फूड आहे ते म्हणजे हिवाळ्यात अवेलेबल असलेल्या पालेभाज्या. हिवाळ्यात नैसर्गिकरित्या अवेलेबल असणाऱ्या काही भाज्या आहेत, जसं की बीट, गाजर, पालक, मेथी, हिरवे वाटाणे. हे जे आहेत हे लहान मुलांना खूप आवश्यक आणि महत्वाचे आहेत. हे जे पालेभाज्या किंवा फळभाज्या आहे हे नॅचरली इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खूप मदत करणार आहेत. ह्या भाज्यांमध्ये विटॅमिन ए असतं, आयन असतं, कॅल्शियम असतं, मायक्रोन्यूट्रिएंट्स जे असतात जे शरीरासाठी आवश्यक असतात ते असतात आणि मिनरल्स पण असतात. आता हे भाज्या द्यायच्या तरी कशा, तर ह्या ज्या भाज्या आहेत आपण त्याचे पराठे तयार करून देऊ शकतो, म्हणजे मेथीचे पराठे, पालकाचे पराठे ह्या स्वरूपात देऊ शकतो किंवा गाजर आणि बीट यांचं सूप तयार करून देऊ शकतो. वेगवेगळ्या पालेभाज्या आणि फळभाज्या ह्या आपल्या खिचडीमध्ये मिक्स करून तेही वापरू शकतो. आणि हो, लहान मुलांचा गाजरचा हलवा हा तर ऑल टाइम फेवरेट आहे. आता पालक मित्रांनो, जसं मी तुम्हाला कमिटमेंट केली होती तसं आता एक सुपर इम्युनिटी बूस्ट फूड असं तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यामुळे लहान मुलांची प्रतिकारक क्षमता चांगली वाढणार आहेत. त्याच्यातून त्यांना कॅल्शियम, आयर्न, मिनरल्स, विटॅमिन्स ह्या सर्व गोष्टींचा चांगल्या पद्धतीने पुरवठा होणार आहे आणि त्यांच्यामुळे वजन आणि उंची वाढणार आहे, ब्रेन डेव्हलपमेंट चांगली होणार आहे. चला बघूया काय आहे ते. तर या इम्युनिटी बूस्ट मिक्स मध्ये 3 ते 4 गोष्टी आहेत. याच्यामध्ये आहे पहिले बदाम पावडर 2 चमचे, दुसरं आहे खारीक पावडर 1 चमचा, 1 चमचा तूप आणि वेलची जी आहे ती चिमूटभर. याला ऑप्शनल म्हणून आपण 1 चमचा खजूरची पावडरही वापरू शकतो. यातील बदाम पावडर जी आहे ही विटॅमिन ई ने रिच असतं, याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, आयर्नचं प्रमाण जास्त असतं आणि तसंच बदाम पावडर जी आहे ती प्रोटीन रिच कंटेंट पण आहे आणि त्याच्यामुळे ह्या बदाम पावडरचा उपयोग मेमरी आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी खूप होणार आहे. दुसरे जे इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे खारीक पावडर. खारीक पावडर ही नॅचरली एनर्जीने भरलेली किंवा हाय कॅलरी असल्यामुळे ऊर्जायुक्त आहे. त्याचबरोबर खारीकमध्ये नैसर्गिकरित्या आयर्नचं प्रमाण जास्त असतं, कॅल्शियम आणि मिनरल्सचं प्रमाण पण खूप जास्त असतं. त्यामुळेच जे सारखे सारखे सर्दी खोकला होतं ते त्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यातून होणारी रिकव्हरी ही लवकर होते.
तिसरं जे तूप आहे, तूप याची बायो अवेलेबिलिटी चांगली असल्यामुळे मेटाबॉलिझम किंवा चयापचय क्रिया चांगली होते, पचनशक्ती सुधारते. ब्रेनमधले जे न्यूरॉन्स आहेत त्यांची डेव्हलपमेंट चांगली होते, त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन झालं, स्मरणशक्ती झालं, याच्यावर खूप चांगला परिणाम दिसून येतो. त्याच्यामुळे डायजेशन पण चांगलं सुधारतं आणि कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ होण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो पण चांगला सुधारलेला असतो. आणि वेलची जी आहे ही अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून काम करते, याच्यामुळे पचन सुधारतं आणि ही थोडी प्रमाणात उष्णता असल्यामुळे पण त्याचा परिणाम चांगला दिसून येतो. इम्युनिटी बुस्टर मिक्स आहे, तर हे कसं देऊ शकतो, तर हे आपण सकाळच्या कोमट दुधामध्ये घालून देऊ शकतो किंवा पोळीवर, गरमागरम पोळीवर आपण तुपासोबत ते देऊ शकतो. पण लहान मुलांना जो शिरा करून देतो, खीर करून देतो, दलिया करून देतो, ह्या पदार्थांमध्ये पण आपण हे जे इम्युनिटी बूस्ट मिक्स आहेत मिक्स करून आपण लहान मुलांना देऊ शकतो. तसेच ह्या मिक्सचे छोटे छोटे लाडू करून आपण तेही लहान मुलांसाठी वापरू शकतो. तर पालक मित्रांनो, हा जो आपण बघितला इम्युनिटी बूस्ट मिक्स आहे, याच्याने शरीराला खूप चांगले फायदा होणार आहे. याच्याने लहान मुलांची प्रतिकारक क्षमता वाढणार आहे, त्याच्यामुळे वारंवार होणारे सर्दी, खोकल्या, उलट्या, जुलाब ह्यासारखे जे आजार आहे त्याचं प्रमाण कमी होणार आहे. लहान मुलांचा मेंदू शार्प होणार आहे, त्याच्यामुळे स्मरणशक्ती, विचार करण्याची शक्ती, कॉन्सन्ट्रेशन, एका ठिकाणी अभ्यास करण्याची जी क्षमता आहे ह्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रचंड वाढ दिसणार आहे. तिसरं आहे उष्णता भरपूर असल्यामुळे एनर्जी टिकून राहते. चौथं आहे की लहान मुलांना त्यांची जी भूक आहे ती वाढण्यासाठी खूप चांगलं मदत करणार आहे, मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी मदत करणार आहे. लहान मुलांना झोप चांगली लागणार आहे, शांत झोप लागणार आहे, कारण झोप हा रिकव्हरीचा टाइम असतो, रिकव्हरीचा वेळ असतो. ह्या पदार्थांमुळे लहान मुलांचं 30 ते 40% पर्यंत ब्रेन डेव्हलपमेंट, बॉडी डेव्हलपमेंट आरामात होऊ शकतं. आणि तुम्हाला माहिती आहे की हिवाळ्यामध्ये ऑलरेडी शरीराची जी मेटाबॉलिझम रेट आहे तो जवळजवळ 40% वाढलेला असतो. त्याच्यामुळे हे जर मिक्स मुलांना दिलं, याच्यामुळे लहान मुलांची ओव्हरऑल बॉडी आणि ग्रोथ डेव्हलपमेंट खूप चांगली होणार आहे. तर पालक मित्रांनो, हे होतं की लहान मुलांना हिवाळ्यात भूक का लागते, त्यासाठी आपण लहान मुलांच्या आहारामध्ये काय देऊ शकतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं इम्युनिटी बूस्ट मिक्स. हे जर तुम्ही दैनंदिन रुटीनमध्ये आणलं आणि याच्याबरोबर योगाची जर याला साथ दिली, याच्यामध्ये सूर्यनमस्कार असेल, वेगवेगळ्या प्रकारची आसनं असतील, मेडिटेशन असेल, प्राणायाम असेल, हे जर दिलं तर तुमच्या लहान मुलांची इम्युनिटी पॉवर, तुमच्या लहान मुलांचं वजन, उंची आणि ब्रेन डेव्हलपमेंट 100% होणार आहे, याची काळजी करू नका. मला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या पालक मित्रांबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर शेअर करायला विसरू नका. अजूनही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला कमेंट करायला बिलकुल विसरू नका. अजून तुम्हाला नवीन व्हिडिओ एखाद्या विषयावर हवे असतील तर ते विषय मला कमेंटमध्ये नक्की सुचवा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.